नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे इन्फो मराठी 24 या यूट्यूब चॅनलवर। मित्रांनो, आज EPS 95 पेन्शनधारकांसाठी एक महत्त्वाची बातमी घेऊन आलेलो आहे। बातमी आहे EPS 95 पेन्शनधारकांना 50% ऐवजी 70% पेन्शन मिळणार। मित्रांनो, काय या बातमीमध्ये नक्की बघूया, पण त्याआधी जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून बाजूला दिलेल्या बेल आयकॉनला नक्की क्लिक करा। व्हिडिओ जर कामाचा आणि महत्त्वाचा वाटला तर व्हिडिओला लाईक करून आपल्या मित्रपरिवारासोबत नक्की शेअर करा। मित्रांनो, 2025 हे वर्ष पेन्शनधारकांसाठी महत्त्वाचे वर्ष असणार आहे। 1 जानेवारी 2025 पासून पेन्शन नियमामध्ये अनेक मोठे बदल लागू केले जाणार आहेत, ज्यामुळे पेन्शनधारकाची आर्थिक स्थिती तर मजबूत होईलच, पण त्यांची जीवनशैली सुधारण्याच्या दिशेनेही ते महत्त्वाचे पाऊल ठरतील। EPS 95 पेन्शनधारकांसाठी सुधारणा, पेन्शन वाढीच्या योजना आणि शेवटच्या मूळ वेतनाच्या 70% वर पेन्शन बहाल करणे यासारख्या अनेक महत्त्वाच्या बाबीवर चर्चा केली जात आहे। मित्रांनो, 1 जानेवारी 2025 पासून EPS 95 पेन्शनधारकांसाठी लक्षणीय सुधारणा होणार आहे। आता या पेन्शनधारकांना बँकेच्या कोणत्याही शाखेतून पेन्शन काढता येणार आहे। यासाठी पेन्शन प्रणाली अद्ययावत करण्यात आली आहे आणि ती CPPS म्हणजे सेंट्रलाइज पेन्शन प्रोसेसिंग सिस्टम मध्ये बदलली आहे। यामुळे पेन्शनधारकांना त्यांच्यासाठी अधिक सोयीस्कर असलेल्या कोणत्याही बँकेतून पेन्शन घेण्याचे स्वातंत्र्य मिळेल। पुढे केंद्र सरकारने सर्व नियोक्त्यांना 31 जानेवारी 2025 पर्यंत प्रणालीमध्ये उच्च निवृत्ती वेतन अर्ज अद्ययान्वित करण्याचे निर्देश दिले आहेत, जेणेकरून पात्र निवृत्ती वेतनधारकांना त्यांचे निवृत्ती वेतन वेळेवर मिळू शकेल। शेवटच्या मूळ वेतनाच्या 70% पेन्शन, निवृत्तीनंतरच्या शेवटच्या मूळ वेतनाच्या 70% पेन्शन मिळावी अशी निवृत्ती वेतनधारकांची मोठी मागणी आहे। सध्या निवृत्ती वेतनधारकांना केवळ 50% पेन्शन मिळते, जे त्यांच्या निवृत्तीनंतरच्या गरजा पूर्ण करण्यासाठी पुरेसे नाही। पूर्वी पेन्शनधारकांना 70% पेन्शन मिळत असे, परंतु इंदिरा गांधीच्या सरकारने ते 50% पर्यंत कमी केले। आता या धोरणात सुधारणा करून पेन्शनधारकांना त्यांच्या हक्काचा पूर्ण लाभ मिळावा अशी पेन्शनर समाजाची मागणी आहे। वयानुसार पेन्शन वाढ, पेन्शनधारकांसाठी आणखी एक मोठा प्रस्ताव आहे, ज्या अंतर्गत वयानुसार पेन्शन वाढीची मर्यादा कमी करण्यात यावी। सध्या हा लाभ वयाच्या 80 वर्षानंतर उपलब्ध आहे, ज्यामध्ये पेन्शनमध्ये 20% वाढ केली जाते। हा लाभ वयाच्या 65व्या वर्षापासून लागू व्हावा असा प्रस्ताव पेन्शनर्स सोसायटीने मांडला आहे। या अंतर्गत पेन्शनमध्ये पुढील प्रमाणे वाढ केली जाईल: 65व्या वर्षी 5% वाढ, 70व्या वर्षानंतर 10% वाढ, 75व्या वर्षात 15% वाढ। या बदलामुळे वृद्ध पेन्शनधारकांना आर्थिक मदत तर मिळेलच, शिवाय त्यांची जीवनशैलीही सुधारेल। या धोरणाची अंमलबजावणी झाल्यास वृद्ध पेन्शनधारकांना आर्थिक मदत तर होईलच, शिवाय जगण्याची इच्छाशक्तीही वाढेल असा विश्वास पेन्शनर सोसायटीने व्यक्त केला आहे। मित्रांनो, आता आपण बघूया की नवीन नियमामुळे पेन्शनधारकांना काय फायदा होणार आहे। पहिला आहे CPPS प्रणाली। मित्रांनो, यामध्ये पेन्शनधारक त्यांच्या सोयीनुसार कोणत्याही बँकेतून पेन्शन काढू शकतील, ज्यामुळे त्यांची बँकिंग प्रक्रिया सुलभ होईल। दुसरा आहे उच्च निवृत्ती वेतनाचा लाभ। मित्रांनो, यामध्ये निवृत्ती वेतन प्रणाली सुधारणा झाल्याने निवृत्ती वेतनधारकांना वेळेवर उच्च निवृत्ती वेतनाचा लाभ मिळेल। तिसरा आहे पेन्शनमध्ये वयानुसार वाढ। मित्रांनो, पेन्शनमध्ये वयानुसार वाढ झाल्याने पेन्शनधारकांचा आर्थिक भार कमी होईल। चौथा आहे बँकेद्वारे गृह पडताळणी। आता बँका पेन्शनधारकांना जीवन प्रमाणपत्र सादर करण्यासाठी होम व्हेरिफिकेशन करतील, ज्यामुळे वृद्ध आणि अस्वस्थ पेन्शनधारकांना दिलासा मिळेल। मित्रांनो, अखेर आम्ही तुम्हाला सांगू इच्छितो की EPS 95 पेन्शनधारकांसाठी नवीन पर्याय शेवटच्या मूळ वेतनाच्या 70% पेन्शन आणि वयानुसार पेन्शन वाढ यासारख्या सुधारणा पेन्शनधारकाच्या जीवनात नवीन ऊर्जा आणि सुरक्षितता आणतील। या सर्व बदलामुळे पेन्शनधारकांचे हक्क मजबूत होतील आणि त्यांना चांगले जीवन जगण्याची संधी मिळेल। तर मित्रांनो, कशी वाटली कामाची आणि महत्त्वाची बातमी? जर बातमी कामाची आणि महत्त्वाची वाटली असेल तर व्हिडिओला लाईक करून आपल्या मित्रपरिवारासोबत नक्की शेअर करा। तसेच जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून बाजूला दिलेल्या बेल आयकॉनला नक्की क्लिक करा। व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद।